अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारनं उद्यापर्यंतचा वेळ मागितला। उद्या दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। नीट पेपरफुटीनंतर एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार कारवाई होणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यांमध्ये सुनावणी पार पडणार। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त। फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, असं मोदींनी कॅबिनेट बैठकीमध्ये सांगितलं। सूत्रांची माहिती। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन। न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। पेपरफुटीची जलद गतीनं सुनावणी पूर्ण केली जाणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरे देखील सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते, कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। मला महाराष्ट्रात राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात दाखल। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला तर मंत्र्यांसह वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला।